सिडको, राज्य शासन आणि अदानीच्या त्रासाला कंटाळून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित 1000हून अधिक प्रकल्पग्रस्तांनी आज दिनांक 12 जुलै रोजी ओवळे फाटा येथे त्यांच्या विविध मागण्यांसाठी पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले। पारगाव, दापोली, भंगारपाडा, ओवळा आणि कुंडेवहाळ गावांचे पुनर्वसन, प्लॉटचे ताबा, प्लॉट धारकांना अद्याप मिळालेला नाही। प्लॉट टीडीस ब्लास्टिकमुळे घरांना तडे गेले आहेत, त्यांना मोबदला मिळण्याबाबत, पाण्याखाली बुडालेल्या घरांचा मोबदला, विमानतळाला माननीय श्री दिबा पाटील साहेबांचे नाव देण्याबाबत, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी मिळण्याबाबत, पारगाव आणि ओवळे गावांचे पुनर्वसन या प्रमुख मागण्या होत्या। सिडको अधिकारी येऊन याबद्दल 30 जुलैला या संदर्भात मीटिंग घेऊन योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याने जलसमाधी आंदोलन थांबवण्यात आले आहे। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, ओवळे फाटा, पनवेल। अरे राहू थंड होते ना। नुकसान भरपाई जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। विमानतळाला दिबा पाटील साहेबांना मिळालाच पाहिजे, नोकरी आम्हाला मिळालाच पाहिजे।